हॅलो फ्रेंड्स, आज आपण पास्ता सूप तयार करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला लागणार आहेत कट केलेल्या व्हेजेस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, चिली फ्लेक्स, रेड चिली पावडर, टर्मरिक पावडर, मॅगी मसाला आणि कॉर्नफ्लावरची पाण्यात मिक्स केलेली थोडीशी पेस्ट. तर चला तयार करूया. त्याआधी मी बटरफ्लाय शेपचा पास्ता घेतलेला आहे. तुम्ही कोणताही नॉर्मल पास्ता सुद्धा वापरू शकता. आज हम बनाएंगे पास्ता। ए बाबू इधर आओ ना, तुम सुनते क्यों नहीं? आज तुम्हारा पार्टनर मैं हूँ, तो भूल जाओ अपने बाबू को। अच्छा, उड़ गया बाबू। सुरू करूया पास्ता सूप तयार करणे. सगळ्यात पहिले पाण्यात थोडेसे मीठ टाकून आपण आपला पास्ता बॉईल होण्यास ठेवून देऊया. तर चला आपला पास्ता बॉईल होईपर्यंत आपण पास्ता सूपची तयारी करून घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला पॅन मध्ये गरम तेलामध्ये कांदा टाकायचा आहे व तो छान प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये बाकी सर्व व्हेजेस टाकणार आहोत. या व्हेजेस सुद्धा चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. व्हेजेस छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे मीठ घालणार आहोत आणि व्हेजेस मिक्स करून घेऊन थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत आणि गॅस कमी करणार. तर आता आपण पॅनवरचे ढक्कन उघडूया आणि यामध्ये बाकीचे सर्व मसाले व सॉसेस टाकून घेऊया. मसाले टाकल्यानंतर मसाले पूर्णपणे व्हेजेस मध्ये मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस टाकूया आणि सर्व सॉसेस छान प्रकारे मिक्स करून घेऊया. सर्व सॉस छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण 30 सेकंद पुन्हा पॅन झाकून ठेवूया. तर चला आपण आपल्या पॅनवरचे ढक्कन उघडून घेऊया व आता आपण आपल्या मिक्स झालेल्या सगळ्या व्हेजेस व सॉस मध्ये पाणी घालणार आहोत. त्याआधी आपण गॅस मोठा करून घेऊया व यामध्ये पाणी मिक्स करूया. पाणी आपल्याला अर्धा ग्लासच टाकायचे आहे, अर्धा ग्लासापेक्षा जास्त पाणी घालायचे नाही व पूर्ण व्हेजेस पाण्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. व आता आपण गॅस मोठा करून याला 2-3 उकळ्या येऊ देणार आहोत. तर आपला पास्ताही छान प्रकारे बॉईल झालेला आहे, तर याला आपण ड्रेन करून घेऊया. तर आपल्या सूपला छान प्रकारे उकळी आलेली दिसून येत आहे. यामध्ये आपण आपला बॉइल्ड पास्ता टाकणार आहोत व तो छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये थोडेसे आणखीन पाणी ऍड करणार आहोत आणि आपल्या पास्ता सूपला छान प्रकारे उकळू देणार आहोत.
आपल्या पास्ता सूपला उकळी आलेली दिसून येत आहे, तर याला आपण 5 मिनिटे झाकून ठेवूया. तर 5 मिनिटे झालेले आहेत. आपण आपला पास्ता सूप उघडून पाहूया. आणि आता आपण यामध्ये आपण तयार केलेल्या कॉर्नफ्लॉवरचे पेस्ट टाकणार आहोत. व ती पूर्णपणे सूप मध्ये मिक्स करून घेणार आहोत, ज्यासाठी आपल्याला सूपला सतत हलवायचे आहे. व पेस्ट टाकल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला गॅस हा मीडियम किंवा कमी आचेवर असला पाहिजे, ज्यामुळे सूप लवकर घट्ट होऊ नये. तर आता आपण गॅस मोठा करून सूपला एक उकळी येऊ देणार आहोत व त्यानंतर गॅस बंद करणार आहोत. तर आपल्या पास्ता सूपला एक उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर व्ह्यूअर्स, अशा प्रकारे आपलं पास्ता सूप रेडी आहे. याला आपण कोथिंबीरने गार्निश करून घेऊया. व मिक्स करून घेऊया. तर चला व्ह्यूअर्स, आपले पास्ता सूप एकदम छान प्रकारे रेडी झालेले आहे. आपण याला एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. तर व्ह्यूअर्स, आपले पास्ता सूप छानपैकी रेडी झालेले आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.